शुभेच्छा आणि थँक सो मच. पहिला दिवस वर्षाचा आणि आपण छान पोएट्री आणि ओपन माईक या माध्यमातून सुरुवात करतोय. त्याबद्दल तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि आय एम शुअर तुमचं सेलिब्रेशन खूप छान झालं असेल 31st आणि नवीन उमेदीने, नवीन जल्लोषाचं वातावरण घेऊन आपण परत पुन्हा भेटतोय आणि काही ओळखीचे चेहरे पण दिसतायत जे आधी यायचे ते बघून खूप आनंद होतोय. सो काही नवीन लोकांना मी थोडक्यात माझी आणि एकंदरीत बोलपटची ओळख करून देते. माझं नाव शर्वरी प्रभू. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि म्युझिक कंपोजर आणि लिरिसिस्ट म्हणून एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न करते. सो इन दॅट प्रोसेस मी गेले 1-1.5 वर्ष सातत्याने ओपन माईकमध्ये परफॉर्म करत आले आणि ऑफ लेट काही अशा कविता आणि गाणी सादर करत आले ज्या मेंटल हेल्थवर आधारित आहेत. जेणेकरून माझा हेतू असा होता की मेंटल हेल्थवर ओरिजिनल गाणी असावीत आणि त्याचं अवेअरनेस क्रिएट व्हावं. पण ती गाणी त्याच्यात ह्युमर आणि इव्हेंट असावं जेणेकरून ती प्रीची किंवा अशी काही वाटू नये. प्रीची वाटू नये किंवा बोरिंग वाटू नये हा प्रयत्न होता. सो अशाच एका ओपन माईकमध्ये लास्ट इयर मार्चमध्ये मी केतकीला फर्स्ट टाइम भेटले आणि तिथे आमची पहिली भेट झाली आणि तिचं आणि माझं लक्षात आलं बोलण्याच्या ओघात की आमच्या बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत. ती पण सायकोलॉजिस्ट आहे, तिला पण पोएट्रीची आवड आहे, अर्थात ती पण तिथे सादरच करायला आली होती पोएट्री. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बोलण्याच्या ओघात हेही लक्षात आलं की खूप जवळपासच एक हाकेच्या अंतरावर ऑलमोस्ट राहतो. सो असं करता करता आम्ही एकदा भेटलो तिच्या तिने इनिशिएट केलं आणि आणि त्या भेटीचं रूपांतर डायरेक्ट ओपन माईक प्लॅटफॉर्म सुरू करूया ह्याच्यात झालं. तर फार काही पुढचा असा विचार केला नव्हता की त्याचं काय पुढे कसं करावं वगैरे, पण इच्छा होती मनापासून आणि झेप घेतली पुढे. आणि आज 8वा ऑनलाईन आमचा ओपन माईक आहे आणि या सगळ्या 7-8 महिन्यात असं झालं की 3 कोलॅबोरेशन्स केले आम्ही, लाईव्ह इव्हेंट्स केले आणि खूप उत्तम ओपन माईक प्लॅटफॉर्म्स आमच्या मदतीला स्वतः धावून आले आणि म्हणाले की आम्हाला कोलॅबरेट करायला आवडेल. सो 1 सप्टेंबरमध्ये केला लिव्ह स्टोरीज बरोबर आणि त्याच्यात तुम्ही काही जण होतातच. सेकंड जो केला तो अंधेरीला केला कॉम्युन या मंचाबरोबर आणि तिसरा आता जे पोएट्स ऑफ मुंबई म्हणून एक खूप पॉप्युलर असं प्लॅटफॉर्म आहे त्यांच्याबरोबर पुण्याला केला 29ला. सो तोही खूप छान झाला. सो त्यानंतर आता आम्ही परत ऑनलाईनला सज्ज आहोत आणि पुढच्या अपडेट्स सांगेलच केतकी तुम्हाला. केतकीची ओळख म्हणजे मी म्हटल्यासारखं ती सायकोलॉजिस्ट आहे, उत्तम लिहिते आणि सादर करतेच आणि ती ट्रान्सलेशनचंही काम करते. सो आणि आम्ही दोघंही आता को फाउंडर आहोत बोलपटचा. आम्हीच सुरू केले त्यामुळे आमचंच आता ते बाळ आहे आणि ते तुमच्या तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या प्रतिसादामुळे इथपर्यंत पोहोचलंय. सो माझी बडबड थांबवते आणि ओव्हर टू यू केतकी. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. फर्स्ट थिंग फर्स्ट, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज 1 तारीख आहे आणि बोलपट नेहमी 1 तारखेला होतो. पण 1 जानेवारीला हा कार्यक्रम करायचा की नाही ह्याविषयी आम्ही दोघांनी बराच विचार केला. म्हटलं 31st आहे, लोक येतील की नाही. आणि आज एवढा प्रतिसाद मिळालाय तुम्हाला बघून इतका आनंद होतोय, कारण आम्ही जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा आम्ही खूप कमी पार्टिसिपंट्स बरोबर होईल हा कार्यक्रम म्हणून तयार केला. म्हणून आम्ही होस्टही कोणी बाहेरचा बोलवलं नाही, कारण आम्हाला काहीच माहिती नव्हतं कसा प्रतिसाद येईल. पण आज आपल्याला एक 10च्या वरती 12-13 परफॉर्मन्सेस आज आहेत. आम्हाला तुम्हाला बघून सगळ्यांना खूप आनंद होतोय. बरेच लोक जे पहिले रेग्युलरली येत होते आज परत आले आहेत. शीतलताई आलेल्या आहेत, सुधीर बरेच दिवसांनी आलेले आणि आता पुण्याला कार्यक्रम झाला त्याचे बरेच चेहरे दिसतोय. जतीने आमच्या बरोबर खूप आधीपासून आहे, शशिकला काकू आहेत आणि खूप नवीन चेहरे दिसतायत. खूप प्रतिसाद मिळतोय आता बोलपटला आणि पुण्याच्या कार्यक्रमाविषयी मी ह्याच्या कार्यक्रमाच्या ओघात बोलेनच, पण पुण्याचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि बरेच पुण्याची मंडळी आता आपल्याला ऑनलाईन ह्याच्यामध्ये जॉईन झाली आहेत. कार्यक्रम लगेच सुरू करूया, ओपन माईक सुरू करूया. त्याच्या आधी फक्त एक छोट्या-छोट्या सूचना आहेत, की तुमचा माईक कोणाचा चालू असेल ना, तर प्लीज तो बंद ठेवा. तुमचा कॅमेरा चालू ठेवा, म्हणजे व्हिडिओ चालू ठेवा. कारण परफॉर्म करताना कसं होतं ना, कुठे बघायचं कळत नाही. सगळ्यांनीच माईक व्हिडिओ बंद ठेवला तर तुमचे छान चेहरे आम्हाला दिसत नाही आणि जर ते दिसले तुमच्या भावना दिसल्या चेहऱ्यावरच्या तर परफॉर्म करायलाही परफॉर्मन्सला मजा येते.
पण माईक ठेवल्याने तुम्ही जरी बोलत नसलात तरी मागचा बॅकग्राऊंड आवाज खूप येतो. त्यामुळे बोलताना खूप डिस्टर्बन्स येतो. तर माईक चालू ठेवा. व्हिडिओ चालू ठेवायची इच्छा नसेल किंवा जमत नसेल, कम्फर्टेबल नसाल, तर खाली खूप सारे प्रतिसादासाठी इमोटिकॉन्स आहेत. तर एक हसऱ्या चेहऱ्याचा जो माणूस आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा प्रतिक्रिया आहेत. थम्स अप किंवा टाळ्या किंवा हसरा चेहरा. त्याच्या बाजूला एक हाताचं चित्र असतं. ते हँड रेस करेल. ते जर तुम्हाला बोलायचं असेल तर करा. बरीच मंडळी कन्फ्यूज होतात आणि हँड रेसचं बटन प्रेस क्लिक करतात. सो ते प्लीज अव्हॉइड करा, कारण मग कन्फ्युजन होतं कार्यक्रमाच्यात आणि खूप वेळ जातो. तो वेळ आपण नवीन कविता किंवा नवीन काहीतरी ऐकण्यात घालवू शकतो. सो हॅपी न्यू इयर सगळ्यांना जे आले आहेत. आणि बोलपट सॉरी आता टू डिस्टर्ब यू. माझा ऍक्च्युली व्हिडिओ विजिबल होत नाही. मी ट्राय ठीक आहे, करतोय ठीक खूप. आहे. नो वरीज, नो वरीज, नो वरीज. व्हिडिओ चालू ठेवायचा असं काही कंपल्शन नाहीये. तुम्हाला परफॉर्म करताना पण व्हिडिओ बंद ठेवून करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात. आणि तुम्ही आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण शक्य असेल तर करा. कधी-कधी नेटवर्क खराब असेल तरी व्हिडिओ व्यवस्थित येत नाही. तर आणि बरेच परफॉर्मन्स आहेत, त्यामुळे वेळेचं थोडं बंधन नका. 4 मिनिटाच्या आत तुमची कविता, तुमचा पीस संपवायचा प्रयत्न करा. कारण पहिलेच जास्ती वेळ घेतला तर नंतरच्यानं कमी वेळ राहतो, खूप कार्यक्रम लांबतो आणि आपण ऑलरेडी 8 वाजता सुरू करतो. तो 10च्या पुढे गेला की थोडं जे शेवटी परफॉर्म करतात ना, त्यांना जास्ती ऑडियन्स किंवा जास्ती प्रतिसाद मिळत नाही. तर पहिल्यापासून जर आपण एक 4 मिनिटाच्या आत संपवायचा प्रयत्न केला, तर खूप मजा येईल सगळ्यांनाच परफॉर्म करायला. अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे ही जी मीटिंग होते Google Meetची, ही मी सगळी रेकॉर्ड करतेय. सो जर तुम्हाला रेकॉर्ड तुमचा पीस नसेल करायचा, तर मला आधीच मेसेज करा किंवा आधीच तुमचा परफॉर्मन्स सुरू करायच्या आधी सांगा, म्हणजे आम्ही स्टॉप करू शकतो आणि मग तुमचा परफॉर्मन्स झाला की मग चालू करू शकतो. ती एक महत्त्वाची सूचना होती जी आम्ही पहिले करत होतो अनाउन्स. अजून एक सूचना म्हणजे जर काही सेन्सिटिव्ह टॉपिक असतील, जसं डेथ आणि सुसाईड, डिप्रेशन असे कुठले टॉपिक असेल तर प्लीज ट्रिगर वॉर्निंग द्या. कारण ह्याचा ऐकणाऱ्या माणसाला त्रास होऊ शकतो, त्यांचा मूड खराब होऊ शकतो, अफेक्ट होऊ शकतो. सो मग ते त्याची पहिल्यापासून काळजी घेतील. बाकी नॉर्मल रिलिजियस आजकाल कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तरी हे सांगावंच लागतं की रिलिजियस, पॉलिटिकल गोष्टींपासून दूर राहा. सगळे इथे आनंद लुटण्यासाठी आहेत. आपल्याला कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीज करायच्या नाहीयेत आणि फक्त मज्जा करायची हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. सो दरवेळेला आम्ही सुरू करतो ना ओपन माईक, तेव्हा कोणाचा तरी मेसेज येतोच की मला जरा लवकर जायचंय, प्लीज मला आज पहिलं घ्या वगैरे. हा पहिला असा ओपन माईक असेल. आम्हाला एकही मेसेज आलेला नाहीये. सो कोणाला घ्यायचंय मला खरंच माहिती नाहीये. तर तुम्हाला कोणाला विलिंगली पहिला परफॉर्म करायचं असेल तर प्लीज अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा, नाहीतर जशी लिस्ट आहे त्याप्रमाणे आपण जाऊया. सो आहे कोणी व्हॉलंटरीली परफॉर्म? अच्छा, जतिन, प्लीज गो अहेड. सो पहिला चालेल. परफॉर्मर थँक्यू. जतिन. ओके, ओके. थँक्यू. आणि सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज काही परफॉर्म किंवा काही वाजवण्यापेक्षा जसे मी नेहमी असे काही किस्से सांगतो, तसंच काहीतरी आज करण्याचा विचार आहे. जर आपण सगळे एक संगीत प्रेमी पण आहात, तर ह्या 24 तारखेला एक आपल्या आपल्या देशातल्या एका महान गायकाला गायकाचे 100 वर्ष पूर्ण झाले. कोणाला माहितीये कोणाचे झाले? एनी गेस? मोहम्मद मोहम्मद रफी. रफी. मोहम्मद रफी. येस, येस, येस. बरोबर. तर 24 डिसेंबरला मोहम्मद रफी यांची जयंती होती, 100वी. आणि आज त्यांच्याबद्दलच काहीतरी बोलायचं म्हणून मग म्हटलं आपण काहीतरी बोलूया. ज्या ज्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात त्या सांगूया. तर माझे तर अत्यंत लाडके गायक आणि ज्यांच्यामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळलो असे ते. तर 24 डिसेंबर 1924 साली त्यांचा जन्म झाला. आणि अत्यंत म्हणजे अमृतसर जिल्ह्यातलं एक छोटं गाव, कोटला सुलतान सिंग त्या गावाचं नाव, तिकडे त्यांचा जन्म झाला. आणि हे 3 मित्र होते, मोहम्मद रफी आणि अजून त्यांचे 2 मित्र. ते खूप गावात मस्ती करायचे आणि खूप त्यांचं म्हणजे खूप असं हे होतं की हे तिघं खूप मस्तीखोर आहेत. आणि एक दिवस असा एक बॉम्ब पडला त्यांच्या आयुष्यात की मोहम्मद रफी यांचे वडील हे लाहोरला राहायला जाणार होते.
तर त्या दिवशी एक म्हणजे हे तिघं जण खूप रडले की दुसऱ्या दिवशी मोहम्मद रफी जाणार म्हणून. आणि मोहम्मद रफी तिकडून मग लाहोरला शिफ्ट झाले आणि नंतर त्या दोन्ही मित्रांना ते मुझे आयुष्यात अच्छा त्यांनी हो रहा कधी है, मेरा पाहिलं पास नाही नहीं होता ना, दुर्दैवाने. सरळ पास करून नहीं घेत होता जाते. हम्म. तर नंतर मोहम्मद रफी लाहोरला आले. तेव्हा अनडिवायडेड भारत होता आपला, म्हणजे तेव्हा भारत पाकिस्तान एकच होता. तर लाहोर या शहरात आले. त्यांनी मग त्यांच्या वडिलांनी एक न्हाव्याचं दुकान सुरू केलं आणि तिकडेच मोहम्मद रफी यांना गायची आवड तर होती, पण एक फकीर त्यांच्या दारावरून जायचा आणि त्या फकीराचं गाणं मोहम्मद रफी कॉपी करायचे. आणि मग एकदा त्यांनी त्या फकीरालाच ते गाणं ऐकून दाखवलं आणि तेव्हा त्या फकीराने एक आशीर्वाद दिला की बेटा तुम इतने बड़े कलाकार बनोगे, सारे जग में तुम्हारा नाम हो. काय आवाज येतोय? टच. मला वाटतं काकूंचा माईक अनम्यूट झालाय. शशिकला काकू तुमचा माईक हा सॉरी प्लीज. कंटिन्यू. तर मग त्या फकीराने आशीर्वाद दिला आणि मग नंतर मग लाहोरमध्ये जे कार्यक्रम झाला त्यात सैगल साहेब गाणार होते, KL सैगल. आणि पण त्या कार्यक्रमाच्या आधी त्यांची लाईट गेली. मग तेव्हा सैगल साहेब बोलले की मी लाईट आल्यावरच परफॉर्म करेल. मग तोपर्यंत काय करायचं, म्हणून मोहम्मद रफींना गाण्याची संधी दिली आणि त्यांनी तो कार्यक्रम गाजवला अक्षरशः. तेव्हा सैगल साहेबांनी पण आशीर्वाद दिला की बेटा बहुत बडे बनोगे तुम वगैरे. आणि त्यांना मग पंजाबी चित्रपटात गायची संधी मिळाली. मग ते मुंबईला आले आणि मुंबईला पण त्यांनी हिंदी चित्रपट संगीताची कारकीर्द सुरू केली. तर असं करत करत त्यांना एक नौशाद नावाचे एक त्यांचे काय म्हणतात एक गुरु भेटले. गुरु म्हणण्यापेक्षा एक संगीतकार होते, पण ज्यांनी मोहम्मद रफींचं एक म्हणजे काय गुणांना वाव दिला. त्यांच्यामध्ये जे जे आहे ते काढून घेतलं. तर आणि नौशाद बरोबर त्यांची जोडी खूप हिट ठरली तेव्हा, म्हणजे 50च्या दशकात म्हणा किंवा 60च्या दशकात. म्हणजे नौशाद बरोबर त्यांनी शेवटपर्यंत गायलं. नंतर नौशाद यांचा एक बैजू बावरा सिनेमा होता आणि बैजू बावरा सिनेमाची गाणी मला वाटतं सगळ्यांना माहिती असतील. तर आधी नौशाद तलत मेहमूद यांच्याकडून ते गाणे गाणार होते, गाऊन घेणार होते. पण तलत मेहमूद यांना त्यांनी सिगरेट पिताना पाहिलं आणि मग त्यामुळे त्यांनी सगळी गाणी रफींना ऐकली. आज जरा वेळ कमी आहे म्हणून काय तर रफींबद्दल बोलायचं म्हटलं तर 4 तास पण कमी पडतील. पण 2 किस्से मी फक्त सांगतो आणि मग मी थांबतो. एकदा RD बर्मन बरोबर रफींचं एक गाणं सुरू होतं, यम्मा यम्मा. आणि त्या गाण्यात RD बर्मन यांनी एक काहीतरी मजा करावी म्हणून ना त्यांनी ना सगळ्या म्युझिशियनला सांगितलं की आपण जेव्हा रेकॉर्ड टेक करूया तर एक स्केल जरा वरती तुम्ही वाजवा आणि कदाचित रफी म्हणजे गोंधळतील आणि त्यांना थोडं काय म्हणतात एक सरप्राईज देण्याच्या यांनी त्यांनी असा विचार केला होता. पण गाणं सुरू झालं आणि रफींनी अगदीच म्हणजे सहजतेने ते गाणं गायलं की काही झालंच नाही. म्हणजे त्यांनी रिहर्सल वेगळ्या स्केलमध्ये केलेली, टेक वेगळ्या स्केलमध्ये घेतला आणि ते गाणं खूप सुंदर पद्धतीने झालं. आणि ते झाल्यावर RD बर्मन यांनी रफींची माफी मागितली की अरे मी एक मजा म्हणून असं एक हे केलं होतं की एक स्केल मी जरा वरती वाजवायला सांगितली, पण माफ करा. पण रफींनी ते काही मनावर घेतलं नाही वगैरे. कदाचित रफी मनातून असे म्हटले असतील, अरे तू पंचम हुआ तो क्या हुआ, मैं भी रफी हूँ, मैं भी गा सकता हूँ. आणि दुसरा किस्सा म्हणजे सुधीर फडके. सुधीर फडके यांच्या लग्नात मंगलाष्टक हे रफींनी गायली होती. हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण हे खरं आहे, कारण सुधीर फडक्यांची बायको मोहम्मद रफी त्यांना एक बहीण मानायचे आणि मेन म्हणजे मोहम्मद रफींना देवनागरी लिपी वाचता यायची नाही. त्यांना गाणे पण उर्दू लिपीमध्ये लिहून दिले जायचे आणि मग ते गायचे. पण एक पंजाबी भाषिक मुसलमान तो जेव्हा आपल्या मराठी ब्राह्मण लग्नातली मंगलाष्टक गातो, तर हे खरंच एक त्यांच्या महानतेचं एक लक्षण आहे. तो एक रफींना एक सलाम आहे आणि आपण मग कार्यक्रम पुढे ठेवूया. वेळ कमी आहे. धन्यवाद. येस थँक्यू जतिन. रफींसाठी बोलायला ह्या ओपन माईकचा वेळ नाही, अख्खा मी पॉडकास्ट करू पण का कमी आता? पडेल. मी करते आज. मी करू? ओके, ह्याच्यानंतर तुम्हाला करायचंय? हा करते, चालेल. ठीक आहे चालेल, सुरू करा. हॅलो, नमस्कार.
सगळ्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि तुमचं नवीन वर्ष खूप आनंदात, आरोग्यप्रती आणि सगळं छान जावं. सगळ्या तुमच्या इच्छा, स्वप्न पूर्ण व्हावे ही माझ्याकडनं शुभेच्छा. मोठी आहे म्हणून आशीर्वाद सुद्धा. आज मी काही गोष्ट या कविता काही सांगत नाहीये. एक वेगळा विषय. त्याचा अर्थ असा नाही की मी जुन्या मतांची, पण माझ्या डोक्यात आला आणि मला वाटलं की याच्यावर काही बोलावं, कारण आज विषय नव्हताच. कुठलंही चालेल म्हणून मी पण जसं यांनी उदाहरण दिलं तसं मी काही सांगू इच्छिते. वेगळं थोडं. आणि त्याला एक असं उदाहरण देऊन सांगते. एक मोठ्या कॉलनीमध्ये, एक बिल्डिंगमध्ये एक ब्लॉकच्या एक जोडपं राहत होतं. पहिले ते 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले आणि मग त्यांनी 2 वर्ष मग त्यांनी लग्न केलं. त्यांची पसंत-नापसंत त्यांनी स्वतःच केली होती. कोणी आई-वडिलांनी काही पसंत केलं नव्हतं. त्यांनी दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले आणि मग त्यांनी लग्न केलं. सुरुवातीला 4-6 महिने लग्न झाल्यावर गाढव व्यवस्थित चाललं आणि मग हळू-हळू भांड्यांचा आवाज यायला लागला. जोरजोरात आवाज यायला लागले. साध्या छोट्या गोष्टी. आज बाईनी आली, बाहेरून जेवण मागवायचंय, बाहेर सिनेमाला जायचंय, बजेट नाहीये, असं सगळे प्रॉब्लेम यायला लागले. बजेट पुरत नव्हतं आणि इतर बिल दिले नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम येत होते. घरचे, तुझी माणसं, माझी माणसं, कॉमन विषय. वाढता वाद खूप वाढायला लागले. धीरे आवाज कमी यायला लागला आणि मग कळलं की ती बायको इथून चालली गेलीये. मग 6 महिन्यांनी कळलं की त्या दोघांचा तलाक झाला. कळल्यावर माझ्या मनात एकच विचार आला, की त्यांनी स्वतः एकमेकांना पसंत केलेलं आहे. आता मी तुम्हाला एक हा प्रश्न विचारते, की आमचे आई-वडील, भाऊ-बहीण, मामा, काका, आत्या ही नाती कशी आमची? आम्ही नाही सिलेक्ट केली. वरतूनच आम्हाला मिळाली आहे. आम्ही पसंत नाही केली आहे. आम्ही सिलेक्ट नाही केली आहे. आम्हाला देवानेच ही नाती दिली आहे. वरतून वरदान म्हणा, जे म्हणा जशी आहे. आमचे या लोकांशी विभिन्न विचार असू शकतात. मतभेद असू शकतात. पण आम्ही नाते तोडत नाही. आणि जेव्हा आपण तलाक किंवा काही करतो, घेतो, तेव्हा आम्ही स्वतःच एकमेकांना पसंत केलेलं असतं. हे एक जनरल उदाहरण आहे. त्याचा अर्थ असा नाही, की मी तलाकच्या विरुद्ध आहे किंवा लिव्ह इन रिलेशनच्या विरुद्ध आहे. पण जेव्हा हे होतं, तेव्हा एक विचार करण्याची गोष्ट आहे, की ज्या नात्यांना आम्ही निर्माणच नाही केलंय, ज्या नात्यांशी आमचं काही म्हणजे आम्हाला माहिती सुद्धा नाही. आम्ही त्यांना मानतो आमचे आई-वडील, मामा, मावशी, काका, आत्या, बहीण, भाऊ हे सगळे नाते आम्ही त्यांना तोडू शकत नाही. त्याचा आमचा काहीच भाग नाही. मग ज्या नात्यांना, आता आम्ही स्वतः पसंत करतो. आम्ही स्वतः पसंत केलेल्या नात्यांना आम्ही का जेव्हा की स्त्री-पुरुष हे एका म्हणजे जीवनाचे आधार, 2 आधारस्तंभ आहेत हे दोघं. मग आम्ही त्या नात्यात नवीन पिढीने याबद्दल जरूर विचार करावा, की आम्ही पसंत केल्या सगळ्यांशीच आम्ही ॲडजस्ट होतो ना. आमच्या घरच्यांशी, आई-वडील म्हणजे जो पिढ्यांचा अंतर तर असतोच. घरामध्ये आई-वडील किंवा सासू-सासरे, नवरा-बायको आणि नातू हे राहतात. मग त्या 3 पिढ्या ॲडजस्ट होतातच ना. का की आम्ही म्हणतो नाही आमचे आई-वडील आहे. मग ज्यांना आम्ही हे पुन्हा मी सांगते, की ज्यांना आम्ही कोणाला न पण पटो, हे मी कुठे पाहता उदाहरण ऐकता माझ्या मनात हा विचार आला. आधी माझी काहीच तयारी नव्हती. काय बोलू? आणि मग एकदम क्लिक झालं, की आपण या छोट्याशा उदाहरणावरून देऊ शकतो. असे 3-4 उदाहरण पाहिले मी. बरेच पाहिलेत. तर नवीन पिढीनी हा निर्णय घ्यायच्या आधी विचार जरूर करावा, की आमचेच पसंत केलेला आम्ही का राहतो? आम्ही का नाही नातं तोडतो? हां, अगदी एक्स्ट्रीम असेल तर ठीक आहे. पण कॉम्प्रोमाईज तर जो नवी येतो त्याच्याशीही करावा लागतो. आम्ही आमच्या माणसांशी पण कॉम्प्रोमाईज करतो. मग ज्याला आपण आयुष्याचा आधार मानला, जीवनाचा जोडीदार मानला, त्याच्याविषयी आम्ही का कॉम्प्रोमाईज करू शकत नाही? एक्स्ट्रीम गोष्ट सोडून द्या. एक्स्ट्रीमचा तर गोष्टच म्हणजे बस एवढंच सांगणार आहे मी आज. हा एक नवीन विषय आहे, नवीन मुद्दा मी दिलाय. विचार करावा. या माध्यमातून अजून थोड्या लोकांजवळ जाईल. मी अजून कुठे बऱ्याच ठिकाणी बोलीन हा विषय थोडा मोठ्याने मांडीन त्याची आणि माझा हा म्हणजे मत मी सांगेन, की या विषयावरती सगळ्यांनीच विचार करा, की जी नाते आपला काहीच हिस्सा नाही त्याला बनवण्यात. त्यांच्याशी आम्ही ॲडजस्ट होतो. आम्ही सोडून नाही देत. आम्ही नाही, हे माझी आई नाही, हे माझे वडील नाही, आम्ही तुमच्यावर राहणार नाही, आम्ही तुमचं करणार, असं आपण कधीच म्हणत नाही ना. त्यांना आम्ही मानतो ना. मग आयुष्याचे जोडीदार आहे. एकदा स्वीकारले, आपले आहेत, मग आपण का नकार? विचार करा.
छान काकू. काकूने एकदम पॅन्डोरा बॉक्स ओपन करून दिलाय. कारण ह्या विषयावरती जितकं बोलू तितकं कमी आहे. नाती आणि मुळात हे रिलेशनशिप जे आहेत म्हणजे लग्नाचे जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणा किंवा लिव्ह इन हा एक वेगळा विषय आहे. हो. तो आता इतका कॉम्प्लिकेटेड झालाय म्हणजे तुम्हाला कॉम्प्लिकेशन 2-2 सायकॉलॉजिस्ट आहेच इकडे. पण त्याच्यावरती काही नाही ते तर तोडगा ठीक असं आहे. पण माझ्या मनातच एवढंच आलं, की आपण आपले आई-वडील, भाऊ-बहीण हे सगळे नाते आपण निभवतोच ना. हे नाते आपण तोडतो का? हे तर ते हेही एक्स्ट्रीम झाले तरच भांडण झाले तरी परत तर एकत्रच होतो. आपण काही तोडत नाहीये नाते. मग हे नाते का असं? म्हणजे की आपण स्वतः पसंत केलंय. आपण ऍक्च्युली स्वतः काळ ते बदलला की बरेच नाती बदलतात. पण हा विषय खरंच खूप मोठा आहे आणि जसं हां. जतीननी पण सांगितलं मगाशी नातेवाईक आहेत त्याच्याविषयी नातेवाईक. मी बोलत होते, की हां. मोहम्मद रफीचा पण एक गोष्ट त्यांनी सांगितली आणि तुम्हाला वेळ कमी पडेल, तर वेळ कमी पडणारच. कारण मोहम्मद रफींविषयी बोलायला गेलो आणि त्याच्याबरोबर तू दिग्गजांची नावं जी घेतली, सुधीर फडके म्हण, त्यांना प्रत्येकाला 1-1 तास जरी दिला तरी त्याचा अख्खा एक आपण पॉडकास्ट करू शकतो. नुसतं आपण बोलून. अगदी काही हिस्टोरियन्स किंवा म्युझिशियन्सना त्याच्यात न इन्व्हॉल्व करता. हे दोन्ही विषय आज तुम्ही जे मांडले काकूंनी आणि जतीनने ते खरंच खूप त्याच्यावरती विचार करण्यासारखं किंवा खूप बोलण्यासारखं आहे. सो नेक्स्ट परफॉर्मर कडे जाऊया. नेक्स्ट निलेश, तू रेडी आहेस का? निलेश खडके. हो मॅम, हो. येस. थँक्यू. मी ऍक्च्युली एक कविताच म्हणून दाखवत आहे. ओके. कवितेचं नाव आहे ओळखलं तिने मला. आवाज येतोय क्लिअर? येस. तो इतकं अचूक ओळखलं तिने मला, असं आजवर कोणी ओळखलंच नव्हतं. इतकं अचूक ओळखलं तिने मला, असं आजवर कोणी ओळखलंच नव्हतं. मान्य केलं हे मी पण मनोमन. मान्य केलं हे मी पण मनोमन. प्रत्यक्षात तिच्या दाव्यांना मी फेटाळलंच होतं. तिने वदले पुरुषी अहंकाराचे काही प्रकार. तिने वदले पुरुषी अहंकाराचे काही प्रकार आणि जोडले त्यातले काही माझ्याशी. तिने वदले पुरुषी अहंकाराचे काही प्रकार आणि जोडले त्यातले काही माझ्याशी. त्या क्षणी जरूर वाटले बुरका फाटला माझा. त्या क्षणी जरूर वाटले बुरका फाटला माझा. पण ते स्वतःपाशीही मान्य करणं मी टाळलंच होतं. भावनिक होऊन एकदा मी दिली तिला संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्याची हमी. भावनिक होऊन मी दिली तिला एकदा संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्याची हमी. पण यातही स्वातंत्र्य देण्यामागचा हक्कावरचा हक्क सांगणं माझं तिने जाणलंच होतं. पण यातही स्वातंत्र्य देण्यामागच्या हक्कावरचं हक्क सांगणं माझं तिने जाणलंच होतं. विश्वासच नात्यांचा श्वास म्हणत मी समूळ नष्ट केला तिच्या मनातून माझ्याविषयीच्या अनेक शंका. विश्वासच नात्यांचा श्वास म्हणत मी समूळ नष्ट केला तिच्या मनातून माझ्याविषयीच्या अनेक शंका. पण तिला ठाऊक होतं माझ्या मनातील शंकेने अनेकदा तिच्या डायरीचं पान चाळलंच होतं. पण तिला ठाऊक होतं माझ्या मनातील शंकेने अनेकदा तिच्या डायरीचं पान चाळलंच होतं. मी म्हणालो तू तुझी निवड. मी म्हणालो तू तुझे निवड कपड्यांचे प्रकार आणि रंगही. मी म्हणालो तू तुझे निवड कपड्यांचे प्रकार आणि रंगही. पण ती पाहत होती हेच तुला शोभेल म्हणत. मला हवं ते वस्त्र मी तिला गुंडाळलंच होतं. पण ती पाहत होती की हेच तुला शोभेल म्हणत मला हवं तेच वस्त्र मी तिला गुंडाळलंच होतं. छाती ठोकपणे सांगितलं मी स्त्री पुरुष हे असले भेदभाव मला मान्य नाहीत. छाती ठोकपणे सांगितलं मी स्त्री पुरुष हे असले भेदभाव मला मान्य नाहीत. पण तिने जाणलं की मी घरकामांना स्त्री म्हणून नकळत तिच्या पदराशी जोडलंच होतं. पण तिने जाणलं की मी घरकामांना नकळत तिच्या पदराशी जोडलंच होतं. वेळ असेल तर अजून एक म्हणू की गो हेड, गो हेड. एक कवितेचं महत्व सांगणारी गझल लिहिली होती मी. मजला हवी हवीची येते जुळून कविता. मजला हवी हवीची येते जुळून कविता. ओठी तुझ्या कशी जाते रुळून कविता. लोंढे निघून जाती मी एकलाच उरतो. लोंढे निघून जाती मी एकलाच उरतो. पाहून खिन्न मजला येते वळून कविता. साऱ्या तरुण चिंता बसती उशास माझ्या. साऱ्या तरुण चिंता बसती उशास माझ्या. शाईत मिसळून त्या घेते गिळून कविता.
मूर्छित भावनांना घेते कवेत आणि मूर्छित भावनांना घेते कवेत आणि देऊन श्वास त्यांना जाते जळून कविता. टोका सदैव हसरा टोका सदैव कष्टी टोका सदैव हसरा टोका सदैव कष्टी पडतात प्रश्न त्यांना येते कळून कविता. घेतो तुला लिहाया जातो वसंत वाया घेतो तुला लिहाया जातो वसंत वाया फाडून कल्पनेला जाते जळून कविता. डोळ्यात वेचलेले जात्यात घालतो मी की डोळ्यात वेचलेले जात्यात घालतो मी जात्यात अनुभवांना घेते दळून कविता. जात्यात अनुभवांना घेते दळून कविता. थँक्यू. खूप छान, खूप छान निलेश. तुला येणाऱ्या प्रतिक्रिया इमोजीस वरनं कळत असेल की सगळ्यांनाच तुझा आणि मराठी गझल हा एक तो वेगळा प्रकार आज मला वाटतं पहिल्यांदाच ऑनलाईन कोणीतरी परफॉर्म केला असेल बोलपटच्या मंचावर. So दोन्ही तुझे काव्य खूप छान झाले. आणि नेक्स्ट परफॉर्मर कडे जाऊया. प्राजक्ता. प्राजक्ता, आर यू रेडी? येस येस. ओके. हो. मी एक कविता सादर करते. ही अण्णाभाऊ साठे यांची कविता आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी लिहिलेली आहे की शेतकऱ्यावरती भांडवलशाही असेल किंवा सावकारशाहीचा दबाव असून सुद्धा ते त्या परिस्थितीला सामोरे जातात आणि आपलं काम जे आहे ते नेटाने पुढे घेऊन जातात. यासाठी मी एक कविता सादर करते. इतका आवाज माझा चांगला नाहीये, पण मी चाल लावण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर माझ्यासोबत तुम्ही पण ठेका धरले तर उत्तम मला छान वाटेल. तर मी चालू करते. दौलतीच्या राजा उठून सर्जा दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला संधीले नामी आलिया योंदा संधीले नामी आलिया योंदा सावकारशाहीचा विकारी कुंदा सावकारशाहीचा विकारी कुंदा आर पार खुरपून पाडायचा रेंदा आर पार खुरपून पाडायचा रेंदा दाखवाया बळ उचल घे इळा दाखवाया बळ उचल घे इळा पोलादी पाजळून आपला र शिवारी चला पोलादी पाजळून आपला र शिवारी चला साम्राज्यशाहीची माकड काळी हातातला घास नीट खाऊन देती साम्राज्यशाहीची माकड काळी हातातला घास नीट खाऊन देती ह्या दिसा लुटतात तर अमराई एकजूट करून नीट नेम धरून एकजूट करून नीट नेम धरून आखरीचा माराया टोला र शिवारी चला आखरीचा माराया टोला र शिवारी चला रात दिस राबून साल न साल रात दिस राबून साल न साल किती पिढ्या आम्ही काढायचं हाल किती पिढ्या आम्ही काढायचं हाल रोऊ आता बांधावर बावटा लाल रोऊ आता बांधावर बावटा लाल काळावर चाल कर हत्यार नीट धर काळावर चाल कर हत्यार नीट धर एकीचा बांधून किल्ला र शिवारी चला एकीचा बांधून किल्ला र शिवारी चला दौलतीच्या राजा उठून सर्जा दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. धन्यवाद. खूप छान, खूप छान. मी बोलपटच्या मंचावरती किंवा बऱ्याच मंचावरती असं बघितलंय की जी लोक असं चालू करतात ना की आज माझी पहिलीच वेळ आहे किंवा माझा आवाज चांगला नाहीये, ते येतात आणि एकदम काहीतरी तोडू करून जातात. म्हणजे प्राजक्ता स्किल्ड आणि तुला सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं की तू जसं स्टार्ट केलं तसंच सगळ्यांनी लगेच चिचक्या किंवा ताल धरायला सुरुवात केली. खूप छान झालं. प्राजक्ता फर्स्ट टाइम मला वाटतं आपल्याकडे आली, तर मी खूप खूप स्वागत तुझं. आणि थँक्यू. अशीच येत राहा, असंच परफॉर्म करत जा. मगाशी सूचना देताना एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही दुसऱ्याचं काव्य किंवा गाणं म्हणत असाल तर प्लीज ते नमूद करा, ते क्रेडिट द्या. कारण नंतर कधी कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. सो ते मला सांगायचं राहिलं होतं, पण प्राजक्तानी ते केलं आणि मला अचानक आठवण झाली. सो थँक्यू प्राजक्ता. आणि प्लीज पुढे पण असं कोणी परफॉर्म करणार असेल, काही दुसऱ्याचे एखाद दोन ओळ जरी असेल तरी प्लीज त्यांना क्रेडिट द्या. सो
हे बोलून आपण मे बी नेक्स्ट परफॉर्मर कडे जाऊया. शीतल ताई, तुम्ही रेडी आहात का? शीतल आमच्याकडे बऱ्याच आधी एकदम रेग्युलरली यायचं आणि त्यांचं स्मित हास्य आणि गोड कविता दोन्ही आम्ही मिस केलं. तर आज त्या परत आल्या. तुमचं परत खूप खूप स्वागत. धन्यवाद धन्यवाद केतकी. हो, गेले काही एक दोन मला वाटतं 2-3 मीटिंग्स माझ्या मिस झाल्या. त्यामुळे नाहीतर हो मला आवडतंच दर महिन्याला यायला आणि इथे परफॉर्म. 3-4 हिशोब ठेवलाय आम्ही. अच्छा 3-4 का? हो सॉरी. ओके. पण आम्ही खूप मिस केलं तुम्हाला. ठीक येस आहे. येस मी मिस केलं नो डाऊट. येस. तर आज मी एक छोटी लघुकथा प्रस्तुत करणार आहे. चालेल ना, म्हणजे तेवढा वेळ मोठी नाहीये. येस. तर त्या लघुकथेचं नाव आहे रिवाइंड बटन. आवाज येतोय ना केतकी? हो हो हो, परफेक्ट. येस. तर त्याचं नाव आहे रिवाइंड बटन. थोडं निवांत बसावं म्हणून गॅलरीतल्या आराम खुर्चीत जाऊन बसलो. संध्याकाळी 7:30ची वेळ, पण अगदी 9 वाजल्यासारखा काळोख झाला होता. हवेत मंद गारवा पसरला होता. चांदण्या ढगांच्या आडून हळूच लाजत डोकावत होत्या. जणू ढगांची अचानक झालेली जवळीक बघून त्या बेधुंद झाल्या होत्या. आकाशातले सर्व काळे ढग एकमेकांजवळ आले आणि त्यांच्याकडे लपवलेले सारे मोती धरतीवर टपाटप सांडत गेले. एखाद्या सोज्वळ स्त्रीने आपले मोहक रूप खुलवावे तसे वातावरण खुलले. ह्या ताजेपणाची आणि स्वच्छतेची जणू धरतीला गरजच होती. हलकेच डोळे मिटून मी ते रम्य वातावरण अनुभवत होतो. दिवसाचा सारा थकवा क्षणात नाहीसा झाल्यासारखा वाटत होता. मंद गाण्याचे स्वर उगाच मनात रेंगाळत होते. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है. आणि बघता बघता विचारांची चक्रे फिरू लागली. कशी असेल ती? आता काय करत असेल? किती दिवसात आमचे बोलणेही झाले नव्हते. तिच्या नुसत्या आठवणीने अंगावर शहारे आले. ओठावर एक अनामिक स्मित हास्य आले. तिचा तो चेहरा, हवेत उडणाऱ्या तिच्या त्या अल्लड बटा आणि सतत हसरे असणारे तिचे ते मोहक ओठ. खरंच कुणालाही भर पडावी असे मोहक व्यक्तिमत्व. तासनतास बोलून सुद्धा आमचे बोलणे कधी संपतच नसे. तिच्याशी अजून बोलावे, तिला अजून खूप वेळ बघत राहावे असे वाटायचे. अगदी रोमांच उभे राहिल्यासारखे वाटत होते. पुन्हा तिच्या सोबतचे ते क्षण अनुभवल्यासारखे वाटत होते. हे स्वप्न, ही जाणीव कधी संपूच नये असे वाटत होते. आणि तेवढ्यात, अहो मुलांना झोप आली आहे, गाद्या घाला ना लवकर, काय करताय? असा बायकोचा कर्कश स्वर कानावर आला आणि त्या सुंदर भावनांना मला आवर घालावा लागला. आपण कधी भेटू का? नाही भेटलो तरी ही आठवण आयुष्यभरासाठी पुरेशी आहे असे मनाला समजावत खुर्चीतून उठून आत जायला निघालो. वास्तविक जगात तेच आयुष्य, त्याच जबाबदाऱ्या. पण जाता जाता हळूच पुन्हा मागे वळून त्या खुर्चीकडे बघितले आणि ठरवून टाकले, जेव्हा जेव्हा मनाला ओलाव्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा इथे यायचं, या खुर्चीत बसायचं, डोळे मिटायचे आणि रिवाइंड बटन दाबायचं. वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है. धन्यवाद. खूप मस्त. काव्य, खूप मस्त. कविता फार सुंदर, आणि फार सुंदर. गाणं, संगीत हे तिन्ही एकत्र तुम्ही एकदम 3 in 1 परफॉर्मन्स आम्हाला दिलाय. आणि आता त्यांचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला कळलं असेल की आम्ही त्यांना का मिस केलं. आय गेस प्रगती मॅम तुम्ही हँड रेस केलंय. तुम्हाला काही म्हणायचंय का? यू वॉन्ट टू परफॉर्म नेक्स्ट? येस, इफ आय कॅन. ओके. प्रगती मॅम पण आमच्या बोलपाट बरोबर पहिल्यापासून आहेत आणि आज त्या परत आल्या, त्यामुळे तुमचं पण खूप खूप स्वागत. गो अहेड मॅम. तर आज कथा घेऊन आलीये आणि दिस इज अ पर्सनल स्टोरी. सुरुवात करते. सगळ्यात आधी बोलपटच्या आजच्या नो थीमच्या थीमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. तर जेव्हा हे मी वाचलं आणि विचार केला की आपण सगळे ना अशी खूप थीममय झालो. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी थीम लागते.
नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची आराधना करायची असेल तर त्याच्यासाठी पण थीम लागते आपल्याला. तर थँक्यू शर्वरी आणि केतकी. अँड शीर्षक आहे या कथेचं नो थीम. ओके. आपण सगळेच किती गुंतून जातो ना थीम या शब्दाभोवती. मी आज दुपारीच एका मित्राला म्हणलं, येशील का ऑनलाईन एका ओपन माईक साठी? त्याचा पहिला प्रश्न, व्हॉट्स द थीम? आपण आपलं जीवन किती थीममय करून टाकलंय ना. मी त्याला बोलले, देर इज नो थीम. तो चक्रावलाच. म्हणतो, अरे अब क्या लिखेगा मैं? देर हॅज टू बी सम थीम ना. खरंच देर हॅज टू बी सम थीम. आपण ना लग्नांपासून पार्टीपर्यंत सगळंच थीमच्या आजूबाजू बांधून ठेवलंय. आज हे नो थीम वाचलं आणि हातात डायरी घेतली. मग वाटलं नो थीम तर फक्त बालपण होतं, नाही का? शाळेत जा, घरी येऊन अभ्यास करा आणि मनसोक्त खेळा. नाहीतरी आमचं शाळेत जाणं आणि अभ्यास करणं आई बाबांवर उपकार केल्यासारखं होतं. देअर वॉज लिटरली नो थीम टू द चाइल्डहुड. सृष्टीने दिलेल्या थीमवर आमची थीम चालायची. पावसाळ्यात पावसाची चाहूल लागली की शाळेतून मुद्दाम घरासाठी निघायचं. मागून आमच्या ताईचा आवाज यायचा, अरे जाऊ नकोस आता, थांब जरा, बघ आभाळ भरून आलाय ना. मी पण ऐकून न ऐकल्यासारखं करायची. हळूहळू चालत घरापर्यंत जायची. माहिती होतं की ते भरलेलं आभाळ मध्येच कोसळणार आणि आमची स्वारी मस्त घनन घेरे घेरे आय बदरा, घन घन घोर कारी छाय बदरा असं गात गात घरी जाणार. घरी गेल्यावर ओल्या अंगावर आईचे 2 जबरदस्त धप्पाटे पडणार आणि तिचे पवित्र बोल ऐकणार. माहितीये सगळी लक्षणं तुझी, आणखीन भीज पावसात. आता ताप आला ना तर मी नाही जागणार रात्री तुझ्यासाठी, कळलं ना. मी पण वरवरून चेहरा फुगवायचे आणि आतून हसत म्हणायचे, जानी पता है हमको, हमें बुखार आएगा तो तुम जरूर जागोगे. खर तर हे भिजणं ना वॉज अ थीम ऑफ मॉन्सून. अशीच थीम हिवाळ्याची. मस्त हुरडा खायचा, टहाळ खायचा आणि कचरा पूर्ण अंगणात पसरून द्यायचा. एखादं कुडकुडणारं ना कुत्र्याचं पिल्लू किंवा मांजरीचं पिल्लू घरात आणायचं. परत आईचे 2 धप्पाटे खायचे आणि परत मनातच तिला म्हणायचं, जानी हम जानते हैं आप इस पिल्ले को खाना जरूर खिलाओगे. सेम फॉर उन्हाळा. सेमच्या सेम. आंबे चोखायचे आणि रस सगळ्या कपड्यांवर. परीक्षेसाठी भरभरून अभ्यास करायचा आणि छुक गाडीने मामाच्या गावाला जाऊया. या दिवसात ना जरा पाठीवर धप्पाटे कमीच पडायचे. आमच्या आईची स्वारी माहेरी जायच्या गोंधळात ना भारी खुश असायची. तसं हे आमचं जे थीम आहे ना बालपण, हे सुरळीत चालू असताना आमचे बापू एका थीमवर अडून बसले होते. आमचे बापू म्हणजे ते 500च्या नोटवाले नाहीत, आमचे बापू, नाही का. आणि ती थीम होती, म्हारी छोरी छोरों से कम है के. या थीमला धरून त्यांनी मला सांगितलं होतं, तू फक्त भित्री भागूबाई बनून चालणार नाहीये, बी अ फायटर. मुलगी आहेस म्हणून देर इज नो लिबर्टी, यू हॅव टू बी अ फायटर. तर अंडर दिस ट्रेनिंग मी आमच्या गल्लीच्या सगळ्यात हष्टपुष्ट 5.5 फुटी बोंब्यासोबत फायटिंग मोडमध्ये आले. मी 2.5 फुटिया होते आणि तो होता 5.5 फुटिया. सायकल चालवताना चुकीने मी त्या बोंब्याच्या पायावर चालवली. अरे तसं आता सांगते, त्याचं नाव होतं प्रवीण, पण इतका बोंबलायचा ना की आम्ही त्याचं नावच बोंब्या ठेवलं होतं. तर बोंब्याने माझी सायकल केली होती जप्त आणि बोलला, तेरे बाप में दम है तो आकर लेके जाओ अपनी सायकल. मी गेले बाबांजवळ. बाबा तो म्हणतोय बाप में दम है तो सायकल लेके जाओ. मी म्हणले त्याला, सॉरी मी चुकले, प्लीज मला देऊन टाक. तो इतका मोठा, मी कशी भांडणार त्याच्यासोबत. पण तो नाहीच ऐकत. बाबा चला ना, त्याला दाखवा आता तुमच्यात किती दम आहे. मला म्हणतो तेरे बाप में दम आहे, दाखवा त्याला. बाबा बोलले, मी नाही येणार, तुझी सायकल तूच घेऊन ये. तुला हवं असेल तर तुझ्या मागे येतो मी, चल जाऊया, बट युअर सायकल इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. मी पण तोऱ्यात गेले.
हमारे बापू हमारे पीछे जो चल रहे थे जानी, सांगितलं बोंब्याला, देख बापू को लाइये मैं, अब सायकल दे मेरी. बोंब्या म्हणला, किधर लाइये बापू, किधर आहे तेरे. मागे वळून बघितलं, देर वॉज नो बापू. 500च्या नोटवाले पण नाही आणि माझे पण नाहीत. आय फेल्ट लाईक सेइंग, यू टू ब्रुटस, यू टू. पण आता दुसरा रस्ताच नव्हता. मला माहिती होतं की ही सायकल बाबांशिवाय परत घ्यायचीच आहे. आय हॅड नो चॉईस बट टू फाईट. मी बोंब्याला खूप सॉरी म्हणले, नाहीच ऐकलं त्याने. मग मी मागे वळले, 4 पावलं चालले आणि सायकल माझ्या डोक्यात घुमत होती. मी वळले बोंब्याच्याकडे आणि पळत गेले आणि त्याच्या पोटात माझं डोकं घुसवलं. हाणला त्याला डोक्याने जोरात. विव्हळत खाली पडला आणि मी माझी सायकल घेऊन पळाले तिकडनं. त्या क्षणी ना मला मी शिवाजी राजे असल्याचा भास होत होता असा. आणि बोंब्या अफजल खान, हम किल्ला फतेह करके आए थे. आणि मी बाबांसमोर गेले आणि बोलले, हे काय तुम्ही आला का नाहीत? ये गद्दारी नहीं चलेगी जहांपना. बाबा बोलले, मी नाही आलो तरी तू सायकल घेऊन आलीस ना. असेल तो 5.5 फुटिया, बट यू आर ऑल्सो इक्वली स्ट्रॉंग. यू आर अ फायटर, रिमेंबर दॅट. ह्यानंतर बोंब्या घराबाहेर येऊन किती बोंबलला ना, ये कहाणी हम फिर कभी सुनाएंगे आपको. बट फॉर नाव मला आई आणि बाबांना ना खूप खूप थँक्यू म्हणायचे फॉर देअर धप्पाटे अँड लेसन्स दॅट मेड मी अ फायटर. डिअर आई आणि बाबा, यू हॅव क्रिएटेड अ फायटर. येस, आई एम अ फायटर. जानी, आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया. थँक्यू. फार सुंदर, फारच सुंदर, फार फार सुंदर. खूप 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 मस्त. एक अख्खा स्टँडअप कॉमेडी परफॉर्मन्स तुम्ही आम्हाला समोर मांडलाय आणि तुमचं नेहमीच स्ट्रेट फ्रॉम हार्ट असतं, पण आजचा परफॉर्मन्स एकदम त्याच्या सगळ्या थँक्यू. पलीकडे होता. म्हणजे ऍक्टिंग, कॉमेडी सगळं अक्षरशः चित्र उभं राहिलं आणि खूप खूप हसवलं. सो नो थीम ठेवायची की थीम ठेवायची हा नेहमीच आम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स म्हणजे जास्तीत जास्त परफॉर्मन्स मिळावा, रिस्पॉन्स मिळावा ह्याच्यावरती असतं. आमचं 12 तारखेला एक ऑफलाईन ओपन माईक होतोय. त्याची पण काही थीम नाही. आता प्रगती मॅम प्लीज या. हेच परफॉर्म करा तिथे अशी माझी खूप इच्छा आहे. मला आजचा परफॉर्मन्स खूप आवडला. सो 12 थँक्यू. तारखेला जश्नला जश्न स्टुडिओ जो बँड्राला आहे, बँड्रा वेस्टला, तिथे पोलपट पहिल्यांदा स्वतंत्रपणे एक ऑफलाईन ओपन माईक होस्ट करतो आहे. जे पहिले 2 आम्ही केले होते ते लिव्ह स्टोरीज बरोबर केलेले आणि कम्युन बरोबर केलेला. हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स बराच काळ म्हणजे बरीच वर्ष सातत्याने करते आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली एक ऑफलाईन प्लॅटफॉर्म मिळवून द्यायला. ऑनलाईन तर चांगला प्रतिसाद येतोच आणि ह्या दोघांना दोन्ही इव्हेंट्सला खूप चांगला प्रतिसाद आला. आता आम्ही वा. पहिल्यांदा जानेवारीमध्ये एक इंडिपेंडेंट ओपन माईक होस्ट करतोय. सो जे कोणी मुंबईत आहे, जे 12 तारखेला संध्याकाळी फ्री आहेत, 4 वाजता साधारण आहे. आम्ही ग्रुपमध्ये शेअर करूच. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज या आणि प्रगती मॅम कम यू हॅव टू बी. आजचा कार्यक्रम आजचा खूप छान झालं. खूप थँक्यू. सुंदर सादरीकरण. खूप तुमचं खूप नेहमीच छान असतं, पण आजचं म्हणजे स्किल्ड आहेत. थँक्यू सो मच. मी पूर्ण प्रयत्न करेन. जानेवारी इज लिटल बिझी मंथ म्हणून मी सगळं येस, ऑनलाईन येस. करते सध्या. बट ओके. 12 जानेवारीचा आय डोंट प्रॉमिस. नेक्स्ट आय डेफिनेटली विल बी देअर. नो वरीज, नो वरीज. थँक्यू. नेक्स्ट परफॉर्मर जगदीश. जगदीश, आर यू देअर? हो आहे मी. ओके. एक मिनिट हा. उमा म्हणून त्यांनी हँड रेस केला होता. हा, उमा, यू वॉन्ट टू से समथिंग? ठीक आहे. आय थिंक जगदीश नंतर शी इज गोइंग टू परफॉर्म. तर येस, ओके. जगदीश प्लीज गो. सॉरी. ऑन द स्पॉट परफॉर्मन्स आहे माझा. सो इफ टाइम हा हा परमिट्स. हा, मग तू आता करतेस की जगदीशला करू नाही दे नाही, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना कर. करू दे. हॅलो, त्यांना हम्म, करू दे. हम्म, हम्म, हम्म. ओके. तो मी एका गझलेनी सुरुवात करतो. मगाशी आपण एक कवितेवरती गझल ऐकली. तर हे पण असंच आहे की आपण जसं आजची नो थीम आहे, तर आपण कशावर तरी लिहायचं, तर कशावर लिहायचं त्याच्यावरची एक गझल आहे की नभावर सागरावर पावसावरही लिहा थोडे,
नभावर सागरावर पावसावरही लिहा थोडे, लिहा साऱ्या जगावर पण स्वतःवरही लिहा थोडे. नभावर सागरावर पावसावरही लिहा थोडे, लिहा साऱ्या जगावर पण स्वतःवरही लिहा थोडे. लिहा संवेदना जखमा स्मृती अन भूतकाळावर. लिहा संवेदना जखमा स्मृती अन भूतकाळावर. नवी स्वप्ने नव्या वाटा उद्यावरही लिहा थोडे. समुद्राचे पसरलेले पुरे साम्राज्य रेखाटा. समुद्राचे पसरलेले पुरे साम्राज्य रेखाटा. किनारी थांबलेल्या त्या कुणावरही लिहा थोडे. आणि कधी का पाखराने हट्ट केला मार्ग आखण्याचा. कधी का पाखराने हट्ट केला मार्ग आखण्याचा. दिशा विसरत भटकणाऱ्या मनावरही लिहा थोडे. दिशा विसरत भटकणाऱ्या मनावरही लिहा थोडे. हवी छाया निरंतर मार्ग सोपा चालणे साधे. हवी छाया निरंतर मार्ग सोपा चालणे साधे. कधी काटे कधी अडसर उन्हावरही लिहा थोडे. लिहा बेभान होऊन वाहणाऱ्या वादळावरती. लिहा बेभान होऊन वाहणाऱ्या वादळावरती. उभे त्यातून राहणाऱ्या घरावरही लिहा थोडे. आणि एक थोडं वेगळ्या धाटणीचा शेर आहे की लिहा थोडे तिच्यावरती जिला पटवायचे आहे. लिहा थोडे तिच्यावरती जिला पटवायचे आहे. पटू शकणारा जी आहे तिच्यावरही लिहा थोडे. आणि शेवटचा शेर आहे की अरे अंबर कसे सामावते संपूर्ण पृथ्वीला. अरे अंबर कसे सामावते संपूर्ण पृथ्वीला. फुले पाने कळ्या झाडे कशावरही लिहा थोडे. फुले पाने कळ्या झाडे कशावरही लिहा थोडे. आणि अजून एक आहे हे थोडं म्हणजे ज्यावेळेस आपण थोडंसं अडखळत असतो आणि आपण म्हणण्यापेक्षा आपल्या जवळचं कोणतरी अडखळत असतं तर त्याच्यासाठी लिहिलेली एक कविता आहे. थोडं चाल आहे. आवाज जसं केतकी म्हणाली की आवाज चांगला नाही असं म्हणून चांगला आवाज येतो. तर मी पण तसं डिस्क्लेमर देतो की माझा आवाज तसा फारसा चांगला नाही पण मी प्रयत्न करतो. अ, हे स्वतः लिहिलेलं आणि स्वतः जे पण चाल सुचली त्याच्यामधलं आहे की जरा श्वास घे, जरा थांब ना, जरा श्वास घे, जरा थांब ना, तुझा मार्ग हा सख्या लांबचा. जरा श्वास घे, जरा थांब ना, तुझा मार्ग हा सख्या लांबचा. जरी शब्द ओठांत आले तरी कुणी बोलण्याला नसावे घरी. मला साथ दे तुझी रात दे. मला साथ दे तुझी रात दे. मला होऊ दे रे तुझा चांदवा. जरा श्वास घे, जरा थांब ना, तुझा मार्ग हा सख्या लांबचा. उन्हा सोबती येतसे सावली, मळभ दूर होते बरसल्यावरी. जरा हात घे, सख्या साथ घे. जरा हात घे, सख्या साथ घे. कुठे एकटा निघाला असा. जरा श्वास घे, जरा थांब ना, तुझा मार्ग हा सख्या लांबचा. अवेळी नको आळवू मारवा. अवेळी नको आळवू मारवा. नसे सांज माथ्यावरी सूर्य हा. जुने प्रश्न दे, नवे शब्द घे. जुने प्रश्न दे, नवे शब्द घे. जगाशी पुन्हा नवा सामना. जगाशी पुन्हा नवा सामना. जरा श्वास घे, जरा थांब ना, तुझा मार्ग हा सख्या लांबचा. तुझा मार्ग हा सख्या लांबचा. धन्यवाद. खूप छान जगदीश. बरेचदा परफॉर्मन्स संपल्यावरती रिएक्शन्स किंवा इमोजीस यायला लागतात. तुझा परफॉर्मन्स इतका सुंदर झाला की तुला सतत कोणी ना कोणीतरी काहीतरी इमोजीस टाकत होतं. दोन्हीही तुझे पीसेस खूप छान झाले. पहिला पीस म्हणजे तू सगळ्यांना एक
आय गेस खूप महत्वाचा उद्देश दिला, की कशावरही लिहा पण लिहित राहा. म्हणजे ते ॲक्चुअली खरं तर महत्वाचं आहे, की फक्त लिहित राहा. पाणी हे काही चालेल, पण काहीतरी लिहित राहा आणि परफॉर्म करत राहा. आमच्या ओपन माइक्समध्ये येऊन परफॉर्म करत राहा. सो नेक्स्ट आहे, की उमाला परफॉर्म करायचं होतं. उमा, प्लीज गो अहेड. आवाज येतोय? येस, येस, ओके. गो अहेड. आपण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर त्या संदर्भाने एक कविता केलेली होती फार पूर्वी, ती सादर करते. आज उघडावी आठवणींची वही, शेवटच्या पानावर शेवटच्या करायची आहे सही. वाटलं थोडासा करावा पडताळा, सरत्या वर्षाला द्यावा उजाळा. चांगलं वाईट जे काही घडलं, ठेवावं लिहून वेड ते जडलं. वाचाया घेतलं मी पान पहिलं, आला तो गहीवर आणि वाचाया घेतलं मी पहिलं पान, आला तो गहीवर आणि हरपलं भान. हळव्या मनाचा जो गिळला हुंका खोल, अजूनही त्या पानांना होती आसवांची ओल. प्रेमाच्या क्षणांना होती गुलाबी शाही, वाचताना आताही फुटली होती लाही. टिपले होते मी मनाचे दडपण, केलेले प्रयत्न झालेली दडपड. कित्येक पानं होती हौस मोजेनी भरलेली, प्रेमाच्या माणसांच्या सहवासात सरलेली. सुखाच्या क्षणांचा होता सोनेरी रंग, लिहिताना तेव्हाही झाले होते मी दंग. तेच प्रसंग दुःखाचे न चुकता आले, मनावरही आपसूक घडत कोरले गेले. बघता बघता केव्हा पान शेवटचे आले, पुन्हा आला उमाळा, शब्द अस्पष्ट झाले. मस्त, मस्त. मला तेच मनात आलं होतं, की नवीन वर्ष आणि कोणी नवीन वर्षावरती किंवा नवीन म्हणजे कसं सुरुवातीवरती काही कविता नाही केला, तर उमाने आज ती इच्छा पूर्ण केली. उमा खूप छान झाला परफॉर्मन्स. ती पण आज फर्स्ट टाइम परफॉर्म करते. खूप मस्त. सो नेक्स्ट परफॉर्मन्स गौरी आहे का? हो आहे. येस. हां. मी आता अशी लहानपणी आपबीती नाहीतर असे सगळे हॉरर मूव्हीज बघायची. त्याच्यावरती मला एक कविता सुचलेली, ती मी आता वाचून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे चूक कोणाची. नको ग नको मला त्रास देऊ, माझी स्वप्न अशी हिरावून घेऊ. सांग तुझे दुःख, आम्ही तुला समजून घेऊ. मनामध्ये तुझ्या शिजतोय तो सूड, सोसलेस तू खूप काही भरपूर. तुझ्या दुःखाची जाणीव अशा भयानक प्रकारे नको ग करून देऊ. सांग तुझे दुःख, समजून घेऊ. मला वाटते झाले असतील भीषण तुझ्यावर आघात, मिळाली असेल यातना शिक्षा त्यासाठी जी चूक तू केलीच नव्हतीस मुळात. झाले असतील घाव वार तुझ्या शरीरापेक्षा त्या अंतःकरणास. सुखी जीवनाचा सूर्य उगवण्यापूर्वीच माजला असेल नरकातील भयानक रात्रीचा हाहाकार. पण बिनअपराधाचे हाल करून खरंच झालं का ग तुझं स्वप्न साकार. ज्याने केले तुझे एका मामूली कुत्र्यासारखे हाल, ते तर केव्हाच मरून दुसरी जिंदगीही जीव लागले खुशाल. घाबरली ती जमीन ते आकाश, व दडून राहिले हे रहस्य या जगात. आजही होते जाणीव त्या भयानक कृत्याची, ज्याने विझवली वात तुझ्या जीवनाची. पण ती विझलेली वात देवापुढील पंचारत विझवून शांती मिळवेल का. मी एक नाजूक कळी, जिला फुलण्यापूर्वीच केलीस तू पांगळी. हाल केलेस माझे माझ्याच पानाकडून, हलवून कुपळून टाकलेस माझे मूळ. हादरल्या फांद्या, घाबरले ते मासूम खोड, जिवंतपणीच मारलंस मला. शेवटी काय मिळालं हे करून तुला. तुझं फूल फुलत होतं मात्र, की झाला भयानक आघात. ज्या आघातामुळे मरूनच गेलं पूर्ण झाड. मेलेलं झाड मात्र तसंच त्या जागी सुकून राहिलं व माझ्या छोट्या रोपट्यावर भीतीची सावली देत बसलं. मला कळी असतानाच केलेस तू पाकळ्याहीन, मोडलेस माझे पंख अगदी वाईट वृत्तीन. तुझं झालं तेच माझं केलंस. तुला वाटतं का तू हे चांगलं केलंस. तुझ्या मनातला सूड काढलास माझ्यावर, आता मी काढणार तो तुझ्यावर. झाली तेवढी नाशाडी पुरे झाली, आता माझीही सहनशक्ती संपली. केव्हाच एका साध्या मुलीला साधं समजू नको, ती जर सूड घेण्यावर उतरून आली तर म्हणशील तू नको नको.
मग होईल तुझाच अंत व जाशील तूच नरकात. व माझ्या आयुष्यात असेल फक्त आणि फक्त आधार, प्रेम, करुणा, मदत, सर्व सकारात्मक गोष्टींचा प्रकाश. रागानं किंवा सुडाच्या भावनेनं स्वतःचं व निरपराध्याचं नुकसान होतं, मात्र त्रास देणारा सुखात जगतो. हे बरं की वाईट हे मला माहित नाही, पण असं घडतं. थँक्यू. खूप छान गौरी, खूप छान. गौरी आमच्याबरोबर आता बरेच वेळा आधी परफॉर्म केलंय आणि जेव्हा थीम होती तेव्हाही तिचा अँगल एकदम वेगळाच असायचा आणि आज त्यांनी हॉरर स्टोरीवरनं प्रेरणा घेऊन एक कविता बनवली. हे मी पहिल्यांदा ऐकलंय. म्हणजे हॉरर मूव्हीज बघायचा असेल किंवा कुठलीही स्टोरी वाचायचं साधारण सेम थीम असते. एखाद्या बिचाऱ्या मुलीवरती काहीतरी आघात वगैरे केला असतो, मग ती सूळ गळते. पण हे सगळी कहाणी एका काव्यात बांधणं हा आज एक अजब प्रकार तिने केलेला आहे. गौरी खूप मस्त झाला परफॉर्मन्स आणि तू तू जे विषय मांडतेस किंवा ज्या प्रकारे मांडतेस हे मला खूप आवडतं. अशीच लिहित राहा आणि परफॉर्म करत राहा. सो नेक्स्ट थँक्यू. येस वेलकम थँक्यू सो मच. आणि गौरी यांचा आवाज पण खूप छान आहे बाय द वे. गौरीचा आवाज खूप छान आहे, खूप कॉन्फिडंट, मस्त. थँक्यू गौरी सो मच. वन मोर कॉम्प्लिमेंट फॉर यू. सो अजून एक निलेश आहेत, निलेश पासळे. येस हाय मॅम, गुड इव्हनिंग. येस. ऍक्च्युली माझं नाव नितेश फसाले आहे. ओ सॉरी सॉरी सॉरी. आणि तुम्ही नो, मॅम इट्स वगैरे ओके म्हणू मॅम. नका प्लीज. केतकी शर्वरी ठीक आहे. मॅम वगैरे ओके. प्लीज नका आणू. आणि नितेश नितेश येस. ऍक्च्युली माझी ही पहिली वेळ आहे बोलपटवर पण आणि तसेही ऑनलाईन याच्यावर प्लॅटफॉर्मवर. तर मला फक्त थोडी परमिशन हवी होती की कारण मी ज्या थीमवर कविता सादर करणार आहे, स्वरचित आहे. 2 आहेत, छोट्या-छोट्या आहेत. तर दोन्ही गो केलं तर अहेड, गो चालतील? अहेड. येस, येस, येस. ओके. ओके. थँक यू. तर बेसिकली थीम आहे की अ, अ, एक प्रियकर, प्रेयसी आणि झरझर निघून जाणारी संध्याकाळ. तर ह्या थीमवर बेस्ट दोन्ही कविता आहेत. तर पहिली जी कविता आहे त्यातील 2 शब्द आहेत, ज्यांचा मी आधीच अर्थ सांगून देऊ इच्छितो. एक आहे किरमिजी रंग, म्हणजे किरमिजी कास्य म्हणून वर्ड आहे. तर त्यातील किरमिजी हा जो रंग आहे, तर तो म्हणजे बेसिकली संध्याकाळी ज्या लालसर तपकिरी रंगात छटा असतात, तसला काहीसा रंग असतो. आणि एक सांज तारा, तर संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर जो हा दिसतो शुक्र तारा, तर त्याला सांज तारा म्हटलेला आहे. तर कविता सुरू करतो मी. पडती पाऊले माझिया प्रियेची, तैसेच चालणे संध्येचे असावे. हळूच हळूच जरासे हळूच. तिला सोडण्याची मला घाई नाही, संध्येने जाण्याचा का त्रागा करावा. उगाच उगाच नको तो उगाच. माझिया प्रियेचा लाजिरा शृंगार, संध्येने सजावे तिच्याच रंगात. तांबूस तांबूस किरमिजी कास्य, तांबूस तांबूस किरमिजी कास्य. संध्येने ऐकता माझे हे एवढे, नभीचा राहावा सदा सांज तारा. प्रेमात प्रेमात तिच्याच प्रेमात. आणि शेवटी संध्येचाही तो आता विचार नको. हातात सुखद तिचा हा जो हात, मखमल नाजूक पारीज पारीज, मखमल नाजूक पारीज पारीज. आणि दुसरी कविता आहे, ही कविता थोडी मवाळ होती. दुसरी कविता थोडी एक प्रियकर आहे, जो हे संध्याकाळचं जे झरझर निघून जाणं आहे, तर त्याला वैतागलेला आहे आणि शेवटी थोडासा एक दम पण देतो तो. तर ह्या कवितेमध्ये पण एक मारवा तर सर्वांना माहीतच आहे, राग आहे. आणि उषा म्हणजे सकाळ, तर हे 2 वर्ड आहेत. आणि ही सुमंतरमाला ह्या वृत्तात लिहिलेली कविता आहे. 6 चरण आहेत. शुड आय स्टार्ट? ओके. कुणी सांडला हा डबा केशराचा, त्वरेने घरा का निघाला रवी.
थवे पाखरांचे घरासी निघाले, निघाली कुठे का तयांची घरे. भरुनी तरुणच्या डहाळ्यांचा आले, निघाल्या प्रवासा जणू सावल्या. भरुनी तरुणच्या डहाळ्यांचा आले, निघाल्या प्रवासा जणू सावल्या. कुणी लावला मारवा धुंद वेळी, उता वीण का रे तू, उता वीण का तू अरे एवढा. धरा धीर सारे जरा रे अताशा, धरा धीर सारे जरा रे अताशा. माझी या सोबतीला असे प्रिय, सॉरी. धरा धीर सारे जरा रे अताशा, असे माझी या सोबतीला प्रिया. नकारे तिला एवढे छेडू आता, नकारे तिला एवढे छेडू आता. उद्याची तुम्हाती नको का उषा, उद्याची तुम्हाती नको का उषा. थँक्यू. सॉरी थोडी गडबड झाली. नितेश, मी काय म्हटलं होतं, जे म्हणतात ना की मी पहिल्यांदा परफॉर्म करतोय किंवा आवाज खराब आहे, ते लोक नेहमी काहीतरी सुंदर निश्चित परफॉर्म करून जातात. निश्चित त्यांचा परफॉर्मन्स चांगलाच होतो. सो नितेश, एक कविता लिहिणं किंवा ते रचणं हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे तो परफॉर्म करणं, तो सादर करणं. तुमचं दोन्ही अगदी तोडीस तोड आहे. तुम्ही खूप सुंदररित्या सादर केलीत कविता. दोन्हीही तुमच्या कविता छान सुंदर झाल्या. असेच लिहित राहा. थँक्यू मॅम. लिहित राहा आणि परफॉर्म करत राहा. तुम्ही खूप छान परफॉर्म करता. खूप वेगळा अंदाज एक आहे तुमचा. सो आम्हाला तुमच्याकडनं नवीन नवीन ऐकायला फार आवडेल. सो असेच लिहित राहा आणि परफॉर्म करत राहा. ते मेन आहे, परफॉर्म करत राहा. ओके. आता शेवटचे 1-2 परफॉर्मन्स बाकी आहेत. तर बरेच लोक ऑडियन्स म्हणून आलेत. त्यांचं खरं तर खूप खूप आभार आहे. कारण ऑडियन्स म्हणून येणं आणि सगळ्या कविता ऐकणं हा एक वेगळा भाग आहे आणि आम्हाला ऑडियन्स असलेले खूप आवडतात. कारण ऐकायला कोणीतरी प्रेक्षक वर्ग पाहिजे, रसिक प्रेक्षक पाहिजे. आय गेस निलेशनी हात वर केलाय. निलेश? नाही, ते बाय मिस्टेक झालंय. ओके. मला वाटलं तुम्हाला ऑडियन्स मध्ये कोणाला परफॉर्म करायचं असेल ना, तर प्लीज आम्हाला करायचंय. ओके, मग अजून 1-2 आहेत, त्यांच्यानंतर तुम्ही कराल का प्लीज? करेन ना. ओके. सो मी तुम्हाला सांगते आणि नेक्स्ट आपण वैभवला घेऊया. वैभव आहे? येस. हाय, वेलकम बॅक वैभव. वैभव पण बऱ्याच रेग्युलर होतो. ठीक आहे. वेलकम बॅक. वेलकम. थँक्यू सो मच. आणि भरपूर वेळ झाला ऍक्च्युली बोलपटवर येताना. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या आर्टिस्टला हा 2025 लेट इट बी एन इयर ऑफ अबंडन्स वेर युअर आर्ट फ्लरिशेस. आणि I just pray from God for everyone's progressive life this new year. आणि तसाही हा खूप मॅजिकल इयर आहे असं म्हणतात न्यूमरिकली 2025. भरपूर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स एकत्र बसतात. सो या ओके. ॲज कारण नवीन वर्ष, सो आय थॉट वाय नॉट स्टार्ट विथ समथिंग ऑन दॅट टॉपिक, बट थोडंसं डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे. तुमच्या समोर मांडतो आणि याचा टायटल आहे नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्षाचा पहिला दिवस. कॅलेंडरचे पानं उलटले आणि वाटलं कदाचित काही नवीन सूर्योदय होतील. कदाचित हवेतील सुवास एक नवीन स्वप्नाचा असेल. पण खरंच काय बदललंय? नाही, मी विचारतो, खरंच काय बदललंय का? घराच्या 4 भिंतींमध्ये अजूनही ओरडण्याचे आवाज घुमतात. जखमा दिसत नाही, पण वेदना जाणवतात. ते हात जे आईच्या स्पर्शासाठी बनले होते, आजही एखाद्याची इज्जत लुटण्यासाठी पुढे येतात. रस्त्यावर अजूनही खोट्या संतोषेचा रंग आहे. रस्त्यावर अजूनही खोट्या असंतोषाचे रंग आहेत. राजकारण आता फक्त एक खेळ बनले आहे.
जिथे सामान्य माणूस प्यादा झाला आहे. गल्ल्या अजूनही युद्धभूमी बनल्या आहेत आणि सत्य एका प्रेतासारखं कोपऱ्यात लपून बसतं. पण तरीही एक छोटासा दिवा जळतो आशेचा. एक आशा की कदाचित या वर्षी काहीतरी बदलेल. कदाचित एक आई आपली मुलगी भीतीशिवाय बाहेर पाठवेल. कदाचित एक भाऊ आपल्या बहिणीच्या कदाचित एक आई आपली मुलगी भीतीशिवाय बाहेर पाठवेल. कदाचित एक भाऊ आपल्या बहिणीचा मान उंचवेल. कदाचित राजकारणात प्रामाणिकपणाचा चंद्र उगवेल. कदाचित प्रेम आणि माणुसकीचा आवाज बुलंद होईल. आणि कदाचित, फक्त कदाचित, उद्या कॅलेंडरचं पान उलटलं ना की आपण एक खऱ्या नवीन सगळ्यांची आणि सकाळची स्वागत करू, जी खरंच खऱ्या अर्थात नवीन असेल. नवीन वर्ष ही फक्त एक तारीख नव्हे, ती एक वचन आहे, एक शपथ आहे की आपण सर्व मिळून या जगाला चांगलं बनवू. कारण उद्याची स्वप्न फक्त स्वप्नच राहू शकत नाही. धन्यवाद. खूप मस्त वैभव, खूप मस्त. नवीन वर्षाची you. सुरुवात करताना खरंच ही हुरहुर असते की कसं जाईल. आणि तू जे म्हणालास आणि जे विषय मांडलेस, कारण वुमेन सेफ्टी हे विषय फक्त बायकाच त्याविषयी बोलत असतात. वी नीड मेन टू टॉक अबाउट इट. आणि हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे अजूनही म्हणजे मला स्वतःलाही रात्री कधी बाहेर पडायचं असेल किंवा सुनसान रस्ता घ्यायचा असेल तर विचार करावा लागतो, भीती करावी लागते. आणि राजकारण वगैरे जे पण तू मुद्दे मांडलेस ते सगळे अगदी व्हॅलिड आहेत. सो विल होप फॉर अ बेटर 2025 अँड Yes, we are. आणि तुझं तू आलास खूप बरं वाटलं. Thank you so much. धन्यवाद. आणि आय गेस बोलपटची जी बेटर हाफ आहे, शी इज अ सॉलिड परफॉर्मन्स. शर्वरीला परफॉर्म करायचं आहे आज आणि वी आर व्हेरी लकी दॅट शी इज परफॉर्मिंग. ती मोस्टली मेंटल हेल्थ वरती परफॉर्म करते. तिने मेंटल हेल्थ वरती बरीच गाणी लिहिली आहेत. तिने इतरही गाणी लिहिली आहेत, पण मेंटल हेल्थ वरती बरीच गाणी लिहिली आहेत. आणि ते सगळी गाणी एकत्र करून, म्हणजे गाणी आणि सायकोलॉजी हे तिचे 2 आवडते विषय आहेत. आणि ते एकत्र करून तिने एक शो केलाय, सोलो शो, विच इज कॉल्ड हाले दिल कहो. आणि त्याचा 1 ऑक्टोबरमध्ये शो झाला. हा पहिला शो झाला. आणि आता असेच बरेच तिचे सोलो परफॉर्मन्सेस होत राहतील. एक तासाचा हा शो असतो. तो परत कधी होईल तेव्हा मी नक्कीच ग्रुपमध्ये टाकू. पण आज ती काहीतरी वेगळं परफॉर्म करणार आहे. सो शर्वरी, आर यू रेडी? नमस्कार. थँक्यू सो मच फॉर द काइंड वर्ड्स केतकी. आणि हो, मी आज मेंटल हेल्थवर काही सादर करणार नाहीये. हिंदीमध्ये युजली मी मेंटल हेल्थवर गाणी सादर करायला सुरुवात केली, कारण मी हिंदी ओपन माईक प्रकर्षाने काढत होत होते सातत्याने, आणि मराठी ओपन माईक नव्हतेच. त्यामुळे मला मराठीमध्ये मेंटल हेल्थवर काही करता आलं नाही. आता मी परत सुरुवात करते त्याच्यावर सुद्धा, त्या भाषेत सुद्धा अवेअरनेस क्रिएट करण्याचा. पण असो, तो वेगळा विषय आहे. आता मी एक छोटीशी कविता आणि एक छोटंसं गाणं आहे ते मी सादर करते, जे मी लिहिलंय आणि स्वरबद्ध केलंय. सो पहिली कविता अशी आहे की शब्द सारे स्तब्ध झाले, शब्द सारे स्तब्ध झाले, न राहिले ते मोकळे, बोल के असता अबोल, का जाहले ते नाकळे. एक शब्द एकटाच अर्थ शोधू लागला, ढोबळ्या त्या भावनांना व्यर्थ शोधू लागला. शब्द तुटले, अर्थ मिटले, अन बोलणेही खुंटले, बोल के असता अबोल, का जाहले ते नाकळे. या पुढचं मीटर वेगळं आहे की शब्दांना असे, सुरांना असे शब्दांची ओढ, आणि दिली त्यांनीच साथ. शब्दांना मग वाचा फुटली, सजले लय तालात, अन अखेरी शब्द सूर एकमेकात गुंतले,
बोल के असता अबोल का जाहले ते ना कळे. धन्यवाद. दुसरी जी कविता आहे ती कवितापेक्षा गाणं आहे पूर्ण आणि माझा तो पहिला प्रयत्न होता कारण मी काही वर्षांपूर्वी 2020 मध्येच आहे ती, एका फीचर लेंथ मराठी डॉक्युमेंटरीचं म्युझिक करायची मला संधी मिळाली होती आणि त्यात मराठी शेतकऱ्यांच्या जीवनावरती आधारित डॉक्युमेंटरी होती. याचं नाव होतं टॉकिंग टू द विंड आणि ही बऱ्याच फिल्म फेस्टिवल अक्रॉस ग्लोब फिरली आणि त्याचं स्क्रीनिंग झालं आणि त्यात इटलीचं एक फिल्म फेस्टिवल आहे प्रसिद्ध असोर्डो फिल्म फेस्टिवल, त्याचं पारितोषिक अनेक पारितोषिकं याला मिळाली या फिल्मला, चित्रपटाला आणि त्यातलं एक मला बेस्ट म्युझिकसाठी मिळालं. सो ती एक कविता आणि ज्याचं गाणं झालं जे मी रेकॉर्ड केलं ते मी सादर करते. ओरिजिनली मी नाही गायलेलं पण मी प्रयत्न करते. बळी राजा तो बेजार एकटा पेल तो भार तरी मानतो आभार काळ्या मातीचे. बळी राजा तो बेजार एकटा पेल तो भार तरी मानतो आभार काळ्या मातीचे. शेत पिकनी शिवार जणू सत्तेचा बाजार अन्नदाताच्याच हाती पुरे कोरडी भाकर. गाई गुरानी वासर माया बापानी लेकर भोग सरता सरना लग्न शिक्षण आजार तरी डोळ्या मंदी आस कष्टाचा खाऊ घास जगू फेडता हे ऋण काळ्या मातीचे. बळी राजा तो बेजार एकटा पेल तो भार तरी मानतो आभार काळ्या मातीचे. धन्यवाद. आणखीन एक अंतरा आहे त्या गाण्याचा पण मी इथे थांबवते कारण मला पूर्णपणे अजून तो पाठ नाहीये, बऱ्याच वर्ष झाली आता. सो खूप खूप धन्यवाद इतक्या पेशंटली ऐकल्याबद्दल. शर्वरी खूपच सुरेख, अप्रतिम. थँक्यू सो मच. And it is always beautiful to see you online and also in the audience. Thank you so much. Means a lot. Thank you so much. And likewise, of course. Thank you. शर्वरीच्या परफॉर्मन्स बद्दल मी काय बोलू, शी इज टॅलेंटेड, सगळ्यांना माहिती आहे आणि जे पण तिला ओळखतात नो हाव नॉट टॅलेंटेड, मल्टी टॅलेंटेड. सो येस, खूप मस्त शर्वरी, खूप मस्त. आय थिंक जगदीश पॉइंटेड आउट की इन्स्टा आयडी सगळ्यांचे द्या, तर आपण ह्या ओपन माईक संपला ना की आम्ही ग्रुप ओपन करतो. एक आम्ही ग्रुप सध्या ऍडमिन्स ऑनली ठेवलाय कारण टू अवॉइड स्पॅमिंग. पण हा कार्यक्रम संपला की आम्ही ग्रुप ओपन करू आणि त्यात तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, फीडबॅक जे असेल ते सगळं आम्हाला कळवा आणि इंस्टाग्राम आयडी शेअर करा. इथे करण्यापेक्षा तिथे व्हॉट्सअप ग्रुपवरती जर केलं ना तर डिरेक्टली सगळ्यांना लिंक मिळेल आणि इझिली फॉलो करता येईल. सो ते आपण काम करू. जगदीश, येस, वी हॅव टेकन नोट ऑफ इट. आणि आता शेवटचे 2 परफॉर्मन्स बाकी आहेत. मला एक विचारायचं आहे, गणेश डेभेनी परफॉर्मर म्हणून रजिस्टर केलंय पण इथे त्यांचं नाव दिसत नाहीये. जर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या अकाउंट मधून लॉग इन केलं असेल तर प्लीज आम्हाला कळवा. अदरवाईज आय थिंक द सेकंड लास्ट परफॉर्मर म्हणजे संपदा दळवी. शी हॅज जस्ट जॉईन. सो संपदा, तू रेडी असेल तर प्लीज परफॉर्म कर. किंवा गणेश ढेबेनेही केलं असेल तरी प्लीज हँड रेज करा किंवा आम्हाला कळवा. संपदा, गणेश कोणी दोघंही नाही आहेत का? संपदा ते दिसते मला. हा, संपदा आहे. येस.
हॅलो, हाय संपदा, हाय. हाय सॅम. गुड इव्हनिंग सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. थँक्यू अँड विश यू द सेम. येस. थँक्यू केतकी. आज खूप दिवसांनी मी बोलपटमध्ये सहभागी झालीये. मध्ये अनेक बोलपट माझे मिस झालेत, पण आज खूप छान वाटतंय मला बऱ्याच दिवसांनी बोलपट जॉईन करून. आज मी गाणीच सादर करते युजली, पण आज मी गाणं जे सादर करणार आहे ते जरा माझ्यासाठी ऑफबीट आहे. मुद्दाम काहीतरी वेगळं आज गायचा प्रयत्न करणार आहे. मराठीतलं एक भावगीत आहे आशाताईंनी गायलेलं. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, बनत येईना जवळ येईना, बनत येईना जवळ येईना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येईना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येईना, प्रीतीत येईना जवळ येईना, प्रीतीत येईना जवळ येईना. बेधुंद आवाजात मंद तारा, मुंजात दूत मंद धुंद वारा, दाटी परी प्रिया तुझा इशारा, देहा परी फुले हसांचा हारा, तुझा इशारा हसशहारा, हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येईना, प्रीतीत येईना जवळ येईना, प्रीतीत येईना जवळ येईना. लाजे लाजली फुले नभाती, गाली अनार प्रीत गीत गाती, तू ये निशांत शीतळी पुकारा, देई प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा, हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, बनात येईना जवळ येईना, बनात येईना जवळ येईना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येईना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येईना, प्रीतीत येईना जवळ येईना, प्रीतीत येईना जवळ येईना, प्रीतीत येईना जवळ येईना. ला 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 ला. थँक्यू. मस्त संपदा, मस्त. असंच नवीन ट्राय करत राहा आणि आम्हाला ऐकायला मिळू दे तुझी गोड गोड गाणी. आणि थँक्यू. आय गेस आता लास्ट परफॉर्मर निलेशनी सांगितलं त्यांना परफॉर्म करा. निलेश कसारे, प्लीज गो अहेड. सगळ्यांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा आवाज येतो का मॅडम व्यवस्थित? तर बोलपटच्या अगदी सुरुवातीच्या एपिसोड पासून मी कनेक्टेड आहे. म्हणजे काय चाललंय काय नाही तुम्हाला कळतं. एक दोन वेळा पण मी रजिस्टर करून सुद्धा परफॉर्म करू शकलो नाही. तसं काहीतरी अडचणी होत्या. पण आज ऑनलाईन पहिल्यांदा चान्स मिळाला. म्हणून मी भारी म्हणजे पुस्तकांमध्ये आपण सुद्धा लोकांमध्ये आपण सुद्धा तुम्ही मला चान्स दिला आहे. तर मी माझी एक कविता सादर करतो. कवितेबद्दल आधी म्हणजे त्या कविता बद्दल तिच्याबद्दल आधी बोलायचं म्हणजे ही कविता एका मैत्रिणीवर आहे.
प्रत्येक माणसाची पुरुषाची एक अशी मैत्रीण असते, म्हणजे गर्लफ्रेंड नव्हे, ती मैत्रीण कोणी असते, जी कधी असेल किंवा त्याच्या संपर्कात असते, वयाचं काय संबंध फक्त मैत्रिणी न झालेली मैत्रीण असते ती करायची. बघूया तुम्हाला किती आवडते ती. तर कवितेचं नाव आहे मैत्रिणीचं लग्न. मैत्रिणीचं लग्न ठरलं की कसं विचित्र वाटत राहतं. मैत्रिणीचं लग्न ठरलं की कसं विचित्र वाटत राहतं, जसं पसरलेलं फुलपाखरू डोळ्यात देखत उडून जातं. मैत्रिणीचं लग्न ठरलं की कसं विचित्र वाटत राहतं, जसं पसरलेलं फुलपाखरू डोळ्यात देखत उडून जातं. संबंध नसताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा येतो राग. तेव्हा काही संबंध नाही. संबंध नसताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा येतो राग आणि एंगेजमेंटची रिंग दिसतात अंगाची होते आग. का कोणास ठाऊक, का कोणास ठाऊक हनीमून कुठे असं विचारावंसं वाटत नाही. का कोणास ठाऊक हनीमून कुठे असं विचारावंसं वाटत नाही. तिच्या लग्नाला जावं की नाही जावं हे पण नीटसं कळत नाही. तिला मात्र यातलं काही एक नसतं ठाऊक. तिला यातलं काही एक नसतं ठाऊक. ती शॉपिंगच्या नादात केळवणाच्या घाईत. ती बिचारी तिची शॉपिंग करते, लग्न आहे ना. तर ती शॉपिंगच्या नादात आणि केळवणाच्या घाईत. तिचा बॉयफ्रेंड मात्र पी पी पितो. आता हा पण आपण नाहीये, तेवढी पण आपली लायकी नाहीये, तो कोण भलताच आहे. तिचा बॉयफ्रेंड मात्र पी पी पितो, आपण त्याला सांभाळून घरी सोडून येतो. तिचा बॉयफ्रेंड मात्र पी पी पितो, आपण त्याला सांभाळून घरी सोडून येतो. आता मात्र गळून पडतं उसनं अवसान घेतलेलं. आता मात्र गळून पडतं उसनं अवसान घेतलेलं आणि मग बर्फासोबत पिऊन टाकतो एक दुःख कारण नसलेलं, एक दुःख कारण नसलेलं. धन्यवाद. खूप मस्त, खूप मस्त. निलेशजी ऑन द स्पॉट हे परफॉर्म केले आहे. त्यामुळे त्यांचं अजून कौतुक. खूप छान. आणि पहिल्यापासून आमच्याबरोबर तुम्ही अजूनही आहात, जरी परफॉर्म करायला मिळालं नाही, येता आलं नाही कार्यक्रमाला तरी त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण असेच येत राहा आणि असेच परफॉर्म करत राहा. खूप छान नक्की. झालं. थँक्यू सो मच. Yes. आणि आपलं अजून कोणाला परफॉर्म करायचं असेल तर आता हँड रेज करू शकतात किंवा अनम्यूट करून आम्हाला सांगा. आणि आता सगळे परफॉर्मन्स झाले आहेत. 12 तारखेला ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज या. बांद्र्याला हा ओपन माईक आहे ऑफलाईन. आणि पुढचा ओपन माईक जो दर महिन्याच्या 1 तारखेला होतो, म्हणजे ऑनलाईन ओपन माईक जो दर महिन्याच्या 1 तारखेला होतो, तो 1 तारखेला तुम्हाला जमणार आहे की नाही ह्याचा पोल आम्ही नक्कीच ग्रुपवरती घेऊ. कारण 1 ला सर्वात मोठा फेस्टिवल आहे ओपन माईकचा, स्पोकन फेस्टिवल, जो 1 आणि 2 तारखेला होतोय. सो आपण एक पोल घेऊ ग्रुपवरती आणि त्याच्यानंतर ठरवू की कधी करायचा आहे. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? काही तुमच्या कमेंट्स असतील, फीडबॅक असेल, थीम सुचवायच्या असतील, थीम ठेवायची की नाही ठेवायची, तर कुठल्या थीम ठेवायच्या तुमच्या मनात काही असेल आमच्यापर्यंत नक्की नक्की पोचवा. तुम्हाला बोलपट बरोबर अजून कुठल्याही कारणाने, कुठल्याही नात्याने जोडून घ्यायचं असेल, काही सजेशन्स असतील, काही कोलॅबरेट करायचं असेल, प्लीज आम्हाला दोघांना बोलपटचा इन्स्टा अकाउंट आहे, तिथे फॉलो करा. किंवा ग्रुप सध्या आम्ही ॲडमिन सोडून बंद ठेवलाय, पण आमचा पर्सनल नंबर पण त्याच्यात आहे, तुम्ही कधी कनेक्ट करू शकता. फेसबुकवरती पण बोलपटचं पेज आहे. फेसबुक हल्ली कोणी वापरत नाही, त्यामुळे मी आणि शर्वरी दोघंच त्याच्यावरती बोलत असतो. सो कोणी फेसबुकवरती असेल तर प्लीज त्यांनाही सजेस्ट करा की फेसबुकवरती एक पेज आहे बोलपट नावाचं. सो येस, सो एवढं बोलून मी थांबवते. तुम्ही सगळे आलात, खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम रेकॉर्ड होतोय, मी युट्यूबवरती अपलोड करतो दरवेळेला. एक 2 दिवसात तुम्हाला लिंक येईल ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला परत भेटण्याची खूप इच्छा आहे. सगळेच परफॉर्मन्सेस इतके छान झाले. सगळ्यांनी बरेच नवीन नवीन विषय मांडले, अगदी पहिल्या परफॉर्मर पासनं. खूप मज्जा आली. आणि आय थिंक शर्वरी, यू वॉन्ट टू गो अहेड, से समथिंग? येस. तू कंप्लीट कर, मग मी बोलते. नाही, दॅट्स इट. नवीन वर्षाच्या शुभेच्छा परत एकदा. नवीन वर्ष खूप आनंदाचं जाओ. खूप तुम्हाला लिहायला प्रेरणा मिळावी. तुम्ही लिहा, परफॉर्म करत राहा, हीच माझी इच्छा आहे. अँड येस, ओव्हर टू यू शर्वरी. येस, एक्झॅक्टली व्हॉट केतकी सेड. म्हणजे तिने सगळं समराईज केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाला आणि फीडबॅक वगैरे नक्की कळवाच. पण त्याचबरोबर आणखीन एक छोटासा उपक्रम किंवा सेगमेंट आम्ही सुरू करायचा प्रयत्न करतोय, जे म्हणजे बोलपट 4 ओळ्या. म्हणजे आपण हे WhatsApp आणि Instaवर असणार आहे आणि एखादी थीम किंवा असेल नसेल व्हॉटएव्हर आम्ही सांगूच, तुम्हाला अपडेट करूच. पण त्यावर तुम्हाला सुचलेल्या 4 ओळ्या जर असतील उत्स्फूर्तपणे तर त्या डेफिनेटली तुम्ही त्या अपलोड करू शकता, कमेंट्समध्ये घेऊ शकता किंवा WhatsAppवर आम्ही सांगूच तुम्हाला त्याबद्दल. पण हे लवकरच मोस्टली 15 डेजमध्ये एकदा आपण हा उपक्रम राबवूया. जर तुम्हाला आवडणार असेल तर नक्कीच त्यालाही प्रतिसाद द्या. जसं तुम्ही ऑनलाईन आमच्याबरोबर जोडलेले आहात तसेच आमच्या प्रत्येक उपक्रमाला तुमचा साथ मिळावा अशी इच्छा आहे. आणि 12 तारखेला नक्कीच भेटूया. तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर या. आणि शक्य नसेल आणि तुमचे कोणी ओळखीचे असतील जे मुंबईत आहेत आणि त्यांना येणं शक्य असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा. काही सूचना असतील तर प्लीज आम्हाला कळवा. आम्ही आता माझे आणि केतकीचे पण तुम्हाला इन्स्टा अकाउंट्स आम्ही आता शेअर करतो व्हॉट्सअप ग्रुपवर. त्यानंतर आपण सगळ्यांसाठी ओपन करू. तिथे तुमच्या कविता, तुमचे जसं तिने म्हटलं तसं फीडबॅक, सजेशन जे काही आहे तिने सगळंच सांगितलंय. सो ते नक्की शेअर करा आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांचे. बोलपट आणि सगळ्या जुन्या ज्या बोलपट सपोर्टर्स होते त्यांना परत पुन्हा एकदा मनापासून त्यांचे खूप खूप आभार, कारण तुम्हाला बघून खूप बरं वाटलं. प्रगती मॅम असतील, शशिकला काकू असतील, वैभव वगैरे सगळे, संपदा, जतीन, खूप खूप आहे. काही नावं राहिली असतील तर माफ करा, पण सगळ्यांत शीतल आहेत. तर त्यांना खूप खूप बरं वाटलं भेटून. त्यामुळे आणि लवकर असं होऊ दे की आपण सगळे ऑफलाईन पण भेटू. सो याच नोटवर आपण थांबूया इथे आणि थँक्यू सो मच वन्स अगेन.